नमस्कार, अक्षराज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 कप गहू पीठ घेतलंय आणि 1 कप मैदा घेतलाय। याच्याऐवजी तुम्ही फक्त गहू पीठ घेतलं तरी देखील चालेल। यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय। 1 मोठा चमचा कच्चं तेल यामध्ये घालायचंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे। चपातीसाठी जशी आपण कणिक मळतो अगदी तसंच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। ही मी इथे कणिक मळून घेतली आहे। आता ही भिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिटे बाजूला ठेवायची आहे। तोपर्यंत याचं आपण स्टफिंग बनवून घेऊया। एका पॅन मध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। जर तुमच्याकडे ही पेस्ट नसेल तर लसूण आणि मिरची आणि थोडं आलं तुम्ही यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा जाडसर कुटून घेतलेले धणे घालायचे आहेत आणि हे थोडंसं या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता 1.5 कप फ्रेश मटार घालायचे आहेत। याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे किंवा चाट मसाला घालू शकता। आता हे सगळं आपल्याला थोडंसं लो हीटवरती परतून घ्यायचं आहे। हे सगळं थोडंसं परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे एकदम लो हीटवरती याला एक वाफ काढून घ्यायची आहे। 4 मिनिटे मी इथे लो हीटवरती याला एक वाफ काढून घेतली आहे। आता याचं झाकण काढायचं आणि हे आपल्याला गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर असं। हे मी इथे वाटून घेतलंय। आता हे आपलं वाटण म्हणजे स्टफिंग तयार झालंय। आपली इथे कणिक देखील छान अशी भिजली आहे। ही मी थोडीशी एकसारखी करून घेतेय आणि यातला एक आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे। याला गहू पीठ लावायचं आणि हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे। जास्ती मोठा गोळा घेतलेला नाहीये मी। हे छोटंसं लाटल्यानंतर याच्यावरती फक्त 1 चमचा जे बनवलेलं स्टफिंग आहे ते घालायचं आणि त्यावरती थोडंसं गहू पीठ घालून हा गोळा आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने हातावरती थोडंसं ते प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते जे आतलं स्टफिंग आहे ते एकसारखं असं सगळीकडे पसरलं जाईल। याला थोडंसं गहू पीठ लावायचं आणि हे एकदम हलक्या हातांनी असं लाटून घ्यायचं आहे। याची आपण पुरी लाटून घेतोय। जर जास्ती प्रेस करून लाटलं तर यातलं स्टफिंग बाहेर येईल आणि ती पुरी फुटेल। त्यामुळे एकदम हलक्या हातांनी असं हे लाटून घ्यायचं आहे। जास्ती पातळ लाटत बसायचं नाही, नाहीतर हे फाटू शकतं। हे या पद्धतीने मी इथे लाटून घेतलंय। आता एकदम छान व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये ही पुरी मी इथे सोडून घेतली आहे आणि सोडल्या सोडल्या याची फ्लेम मी हाय ठेवली आहे म्हणजे ही पुरी छान अशी फुगेल। गॅसची फ्लेम आपल्याला नंतर मीडियम करायची आहे, जास्ती लो करायची नाही, नाहीतर ही पुरी जास्ती तेलकट होते। आता ही पुरी छान अशी फुगली आहे। दुसऱ्या बाजूने देखील मस्त अशी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। एकदम भन्नाट चवीची अशी ही मटार पुरी आपली तयार आहे। हे स्टफिंग तुम्ही अगोदर बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे तुम्ही झटपट मटारची पुरी बनवू शकता। अशा पद्धतीने मी इथे बाकीच्या देखील पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप फ्रेश मटार घ्यायचे आहेत। तुमच्याकडे फ्रोझन मटार असतील तरी देखील चालेल। यामध्ये 2 मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे। 2 मोठे चमचे दही घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे मी इथे वाटून घेतलंय। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतेय। त्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालायचा आहे। जाड रवा, बारीक रवा कोणताही असला तरी देखील चालेल। यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून हे एक आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे।
अर्ध्या तासानंतर हे इथे तुम्ही बघू शकता, यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे थोडंसं दाटसर झालंय. आता यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आहे. सध्या फ्रेश मटारचा सीझन आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. आता यामध्ये इनोचं 1 पॅकेट घालतीये मी आणि याच्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे, म्हणजे हे इनो व्यवस्थित मिक्स होईल. इनो नसेल तुम्हाला यामध्ये घालायचा तर अर्धा चमचा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये घालू शकता. याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता बघू शकता, एकदम व्यवस्थित आहे. आता इथे मी एक पॅन गरम करून घेतलाय, यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि जे बनवलेलं बॅटर आहे ते अशा पद्धतीने यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लो मीडियम हीटवरती हे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर याचं झाकण काढायचं. तर हे तुम्ही बघू शकताय, छान असं शिजलंय. आता याची आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि हे आता खालच्या बाजूने देखील लो टू मीडियम हीटवरती भाजून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये झटपट असा हा तुम्ही नाश्ता बनवू शकता. हे आता तयार आहे. हे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. जर हे मोठ्या साईजमध्ये तुम्हाला बनवायला अवघड वाटत असेल तर हे तुम्ही छोट्या छोट्या साईजमध्ये बनवू शकता. पॅनला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि हे बॅटर याच्यावरती घालायचं. हे असं छोटे छोटे याचे पॅनकेक बनवून घ्यायचे आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूनी छान असं हे भाजून घ्यायचं. यात सेम पिठाचे तुम्ही अप्पे देखील बनवू शकता. मस्त झटपट आणि चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, दालचिनी घालायची आहे, 4 ते 5 लवंग, अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे, 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडीशी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला जाडसर असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी आलं घालायचं विसरले, त्यामुळे थोडंसं आलं घालून परत एकदा हे मी जाडसर असं वाटून घेते पाणी न घालता. आता एका कुकरमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे, अर्धा चमचा शहाजिरे घालायचे आहेत. शहाजिरेमुळे याची चव मस्त येते. साधे जिरे घातलेत तरी देखील चालेल. 1 तमालपत्र घालायचं आहे, 1 स्टारफूल घालायचं आहे आणि 1 बारीक कट केलेला कांदा घालून हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर जो आपण फ्रेश मसाला बनवला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आणि मसाला देखील यामध्ये आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 कप स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ घालतीये. कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. हा तांदूळ मी भिजत वगैरे घातलेला नाही आहे, फक्त स्वच्छ धुवून यामध्ये घातला आहे. हा आपल्याला या मसाल्यामध्ये फक्त 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 कप तांदळासाठी मी इथे 2.25 कप पाणी घालतीये. पाणी घालून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याची फ्लेम हाय ठेवायची आहे याला उकळी येईपर्यंत. याला उकळी यायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश मटार घालायचे आहेत. तर इथे मी अर्धा कप फ्रेश मटार घेतलेत. मटार घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी यायला लागली की मग याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याच्या मीडियम हीटवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे. यामध्ये आपण जो फ्रेश मसाला वापरलाय त्याच्यामुळे या मटार पुलावची चव अप्रतिम अशी येते. तुम्ही देखील या पद्धतीने मटार पुलाव नक्की बनवून बघा. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत अशी मेथी मलाई मटर बनवतोय. तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलंय. यामध्ये आपल्याला 1 कप फ्रेश मटार घालायचे आहेत. 2 ते 3 मिनिटे हाय फ्लेमवरती हे मटार आपल्याला परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलंय आणि परत एकदा हे थोडंसं परतून घ्यायचंय. हे मटार परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचंय आणि याच्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे हे मटार शिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही फ्रोझन मटार घेतले असतील तर त्याला शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. 7 ते 8 मिनिटानंतर हे मटार थोडेसे सॉफ्ट झाले की यामध्ये 2 कप स्वच्छ धुवून बारीक कट केलेली मेथी घालायची आहे आणि हे मेथी आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवण्याची गरज नाही आहे, अशीच आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायची आहे.
मेथी थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर, छान अशी शिजल्यानंतर आता मी याचा गॅस बंद करते. एका पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घालायचा आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आणि त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत यामध्ये हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. कांदा परतून घेतला की त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घालायचं आहे आणि 6 ते 7 काजूचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत आणि हे देखील यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे हलकंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. एक लाल पिकलेला टोमॅटो मी यामध्ये घातला आहे. टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. आता मी याचा गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्ण थंड करून मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी न घालता हे असंच एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. हे मी इथे वाटून घेतलेलं आहे. त्यात सेम पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा बटर घालते आहे. बटर थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र घालायचे आहेत, 1 मसाला वेलची घालायची आहे, दालचिनी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे सगळं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी 2 मिरच्या घालते आहे. जो आपण मसाला बनवला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आणि मीडियम हीटवरती छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. या मसाल्यामध्ये आपण कांदा टोमॅटो भाजून घेतल्यामुळे याला जास्ती वेळ लागत नाही, हा पटकन भाजला जातो. याला आता छान असं तेल सुटलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मसाले लो हीटवरती याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, थोडेसे शिजण्यासाठी यामध्ये मी 1 कप गरम पाणी घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते. पाणी घातल्यानंतर याला थोडंसं तेल सुटायला लागेल. मग यामध्ये आपल्याला जे आपण शिजवून घेतलेले मटार आणि मेथी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालते. ही भाजी तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे किंवा कितपत सैलसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घालून फक्त 5 मिनिटे लो हीटवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे. ही क्रीम तुमच्याकडे नसेल तर घरची दुधावरची मलाई थोडीशी फेटून तुम्ही यामध्ये घालू शकता. क्रीम घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल ही मेथी मलाई मटार तयार आहे. इथे मी 2 वाट्या फ्रेश मटार घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये जो फ्रेश मटार आहे हा घालून याला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. हे मटार आता भाजले गेलेत, याला हलकेसे डाग पडलेत. आता मी याचा गॅस बंद करते. इथे मी सुकं खोबरं अर्धी वाटी घेतली, याच्या चकत्या करून घेतल्यात. 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे असंच मी इथे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. इथे मी एक खलबत्ता घेतलाय. यामध्ये जो आपण भाजून घेतलेला मटार आहे यातला थोडासा मटार घालते मी सुरुवातीला, कारण हा खलबत्ता छोटा आहे त्यामुळे सुरुवातीला मी थोडासाच घालून घेते. हा मटार आपल्याला थोडासा जाडसर असा दगडाने ठेचून घ्यायचा आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे, एकदम जाडसर असा हा ठेचून घ्यायचा आहे. असाच आपल्याला थोडा थोडा घालून मी इथे सगळा मटार ठेचून घेतलेला आहे. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये जो आपण बनवलेला मसाला आहे हा घालून हलकासा परतून घ्यायचा आहे. मसाला हलकासा परतला की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालून हा आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला भाजला की यामध्ये जो आपण ठेचून घेतलेला मटार आहे हा देखील यामध्ये घालायचा आणि थोडासा एक अर्धा मिनिट आपल्याला या मसाल्यामध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे. हे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालते मी यामध्ये. तुम्हाला त्याचा जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि याला उकळी आली की लो फ्लेम करून हे आपल्याला एक 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे.
मटार 70-80% शिजल्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 मोठे चमचे कूट घालायचे आणि हे मिक्स करून हे अजून एक 5 मिनिटे फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. असा हा झणझणीत अप्रतिम असा मटारचा रस्सा तयार आहे. मटारचा सीझन आहे, तुम्ही देखील या मटारच्या रेसिपी नक्की बनवून बघा आणि या 5 रेसिपीपैकी तुम्हाला कुठली जास्त रेसिपी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यातली एकही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.